झी 24 हाती अडकलेल्या पर्यटकांची यादी लागलेली आहे। काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील 913 पर्यटक अडकलेत। पहलगाम मधून झी 24 ग्राउंड रिपोर्ट आपण बघतोय। पर्यटकांना परत आणण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, त्या घटनास्थळी झी 24 टीम पोहोचली आहे। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्या ठिकाणावरून प्रत्येक अपडेट झी 24 प्रेक्षकांसाठी पाठवते, प्रेक्षकांना दाखवते आहे। ग्राउंड रिपोर्ट वरून आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे हे प्रत्येक अपडेट महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत। आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत थेट पहलगामला आपले प्रतिनिधी अश्विनी पांडे आपल्या सोबत आहेत। अश्विनी, आपण बघतोय की 913 पर्यटक तिथे अडकलेले आहेत आणि त्यांची जी अंतिम यादी आहे ती आता झी 24 हाती लागली। अश्विनी, जी बिल्कुल, जी यादी आहे ती आपल्याकडे आली आहेत आणि 83 लोक यामधले आता उद्या 24 तारखेला हे सगळे श्रीनगरतून महाराष्ट्रात जाणार आहेत। सीएम देवेंद्र फडणवीस यांनी ही यादी ट्विट केली आहे 83 लोकांची, जे उद्या इथून निघणार आहेत। नागपूरचे काही लोक आम्हाला इथे भेटले होते, जे पहलगामच्या दिशेने जात होते। त्यांना CRPF आणि जम्मू काश्मीर पोलीस द्वारा थांबवला गेला। कदाचित तिथे सर्च आणि ऑपरेशन चालू होता। 15-20 किलोमीटरमध्ये एक रेडियस जे आपले एजन्सीज आहेत, सुरक्षा यंत्रणा जितकी आहे ते सगळे कामाला आहेत आणि 2 आरोपींचा इथे एक जागा आहे, तिथे फायरिंग आता चालू आहे अशी बातमी समोर येते। मी आता लाल चौकात आहोत, आपला एक दृश्य दाखवतो। लाल चौकात सगळी जी दुकाने आहेत, जी हॉटेल्स आहेत, जे मार्केट आहे, सगळे बंद करण्यात आले आहेत। हे आपण बघू शकता लाल चौकाचा परिसर आहे। इथे लोकांनी या भ्याड हल्ल्याच्या विरोधात जाऊन सगळ्यांनी ही पाऊल उचललेली आहेत आणि यांनी सगळे दुकाने बंद करून दहशतवाद्यांच्या जे भ्याड हल्ला झाला आहे त्याचा विरोध करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हा हल्ला फक्त जे टुरिस्ट आहेत त्यांच्यावर नाही, हा हल्ला काश्मीरच्या प्रत्येक व्यक्तींवर आहे। कारण असं आहे की काश्मीरचा जो इकॉनॉमी आहे तो टुरिस्टवर चालतो आणि टुरिस्ट वर जर असा भ्याड हल्ला व्हायला लागला तर टुरिस्ट इथे येणार नाही। आणि त्याची बानगी पण आपण बघितलो आहे की सकाळी इथे ज्या फ्लाईटनी आम्ही आलो त्या फ्लाईट पण भरलेली नव्हती। बहुतेक लोकांनी त्यांची तिकीट त्यांनी कॅन्सल केला होता। बहुतेक असे लोक आम्हाला भेटले ज्यांनी आपली तिकीट त्यांनी 25 किंवा 26 तारीखची होती, त्यांनी 23 तारखेचा केला किंवा 24 तारखेचा केला। असे बहुतेक लोक आहेत जो वेगवेगळ्या राज्यातून इथे फिरायला आले होते। ही जी घटना घडली त्यांच्या घरचे लोक खूप दहशतमध्ये होते। त्या घरच्या लोकांच्या दबावामुळे त्यांना आपला पुढचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागला आणि ते लोक परत त्यांच्या राज्यात गेले। हीच जी भीती आहे तो काश्मीरच्या लोकांना आहे। म्हणून यांचं म्हणणं आहे की हा हल्ला फक्त जे वेगवेगळ्या राज्याचे टुरिस्ट इथे आले होते त्यांच्यावर नाही, हा हल्ला त्यांच्या काश्मीरचे लोकांवर आहे। इथे आपण महाराष्ट्राच्या 6 लोकांना ह्या दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये ते मृत्युमुखी पडले आहेत। त्यांना 5-5 लाख रुपयांची महाराष्ट्र सरकारकडून मदत देण्याची ऐलान केला गेला आहे। तर 50,000 जे लोक गंभीर रूपाने जखमी झाले आहेत त्यांच्या मदतीसाठी दिला गेला आहे। तर महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन श्रीनगरात पोहोचले आहेत। ते इथे जे महाराष्ट्रात अडकलेले महाराष्ट्रचे जे टुरिस्ट श्रीनगरमध्ये आले किंवा पहलगाममध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी जे काही सोयीसुविधा करायची आहेत आणि जो विशेष विमान त्यांच्यासाठी उपलब्ध करायचे आहेत त्याच्यासाठी ते इथे पोहोचले आहेत। आमच्याकडे माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण श्रीनगरात दाखल होणार आणि जे लोक इथे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी ते विशेष विमानच्या जे सोय आहे ते करायलासाठी गिरीश महाजनसोबत इथे राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी नागपूरचे जे लोक अडकले होते त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली आणि त्यांना आश्वासन दिला की त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काम करत आहे आणि त्यांना सुखरूपपणे श्रीनगरातून किंवा पहलगामतून महाराष्ट्र कसा घेऊन यायचा आहे त्याचा काम सरकार करत आहे।
अगदी अश्विनी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि त्या सगळ्या घडामोडी पहलगाम आणि जम्मू काश्मीर मधल्या या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत.